tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. सेमीफायनल जाऊन पोहोचला, बक्षीस फिरून जाऊन पोहोचलेला. आणि या दरम्यान गणेशचा ब्रँडेड फरक्याचा छरण विक्रोळीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हो, हा चेंडू मात्र अगदी सूर्यप्रकाशचा खेळला गेलाय. चित्रक्षक वरती आणि पाहता पाहता चेंडू सरळ सीमारेषेच्या 4 रन. एक प्रकारची सद्भावना आहे. या सगळ्या गोष्टी मात्र एकत्रित्या कुठे जर पाहायला मिळत असतील तर या क्रिकेटच्या मैदानावर युके चॅम्पियन ट्रॉफी 2015 या हो रिव्हर्सिंगचा दरम्यान प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटवरती सरळ मिळणार होते, सरळ सीमारेषेच्या 4 रन. मित्रांनो, जो फलंदाजी करतो गणेश जाधव ग्रामीण भागातील खेळाडू जरी असेल, परंतु हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रात त्याचा उल्लेख झाला आणि त्याच्यावर ग्रामीण भागातील सचिन तेंडुलकर टेनिस क्रिकेटचा असा संपूर्णपणे लेख लिहून आला होता. तोच गणेश जाधव या ठिकाणी फलंदाजी करतोय. आणि या दरम्यान मात्र फायर लेगला चेंडू खेळलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वरती आहे, परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर खेळतोय. ऑरेंज रन. मित्रांनो, फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या गणेश जाधव साठी झाल्या पाहिजे. अप्रतिम फलंदाजीचा नजारा. गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट मधला ब्लास्ट का म्हटलं जातं याचं जिथं जागतं उदाहरण दाखवत. बहारदार फलंदाजी गणेश जाधव आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार त्यांचे खेळलेले आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की धावफलक 43 झाला. 43 पुन्हा एकदा बॅगेट. व्हॉट अ शॉट, नाईस शॉट. और ये छरण विदाउट लॉस. 49. या दरम्यान डीप लॉंगला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक वरती चेंडू उचलला. बळबळ सारावला गेलाय. टाळ्यांचा जर स्वागत करूया 50 धावसंख्येची भागीदारी. जगा कसं राजांनी शिकवलं नाही, मला कसं शंभूराजांनी शिकवलं. पुन्हा एकदा बॅगेट. व्हॉट अ शॉट. लाजवाब कामगिरी. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या चिन्हावरती गणेश जाधव 0 बाद झाला होता. तिथून पुढे असं मात्र आत्मपरीक्षण केलं गेलं असेल, कदाचित आरच्या समोर उभं राहिलं असेल, स्वतःला पाहिलं असेल. अरे गणेश जाधव कशासाठी प्रसिद्ध आहे, या फटक्यांसाठी आत्मपरीक्षण केलं आणि तिथून पुढे मैदानाच्या पुढे मनगरची ताकद दाखवली गेली आणि डीप मिड विकेट, डीप लॉंग वाईडॉक्स मिळवण्याच्या दिशेने खेळले गेले त्याचे षटकार आणि प्रेक्षकांची जिंकलेली ही सगळी मन गणेश जाधव कडून. ज्यांनी आत्मविश्वास गमावला त्या अडचणीत पुन्हा एकदा विकेट. रन. अशी लढत मैदानाच्या. पुन्हा एकदा दरम्यान चेंडू पूर्णपणे हवे. 1 2 3 शतक चेंडू वरती आले. झेल घेतलाय आणि गणेश जाधव बाद. गणेश बाद होते, परंतु जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजे. तर सदाबहार फलंदाजी तब्बल 42 धावांची खेळी गणेश कडून या ठिकाणी पाहायला मिळते.